उद्या दिनांक 12/1/2025 पासून सुरुवात होत आहे। तत्पूर्वी आज या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व चॅनलचे मीडियाचे सर्व चॅनल मीडिया यात्रेतले म्हणजे सर्व मानकरी मास्तर व नोंदणीधारक ग्रामदैवत शिवयोगी सीतारामची यात्रा गेल्या 950 वर्षापासून सुरू आहे। या यात्रेला एक रूढी परंपरा आहे। उद्या दिनांक 10/1/2025 रोजी शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होतं। 11 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजास साल सोडण्याचा कार्यक्रम होता। 12 जानेवारी रोजी यज्ञमचन सकाळी 8:30 वाजता देशमुख जास्त पूजा होऊन नंदीध्वज बाहेर येतात। बाहेर आल्यानंतर मार्गस्थ होतात। पहिला कलेक्टर कचेरीपाशी आल्यानंतर तर सरकारी आयर होतो, ब्रिटिश काळापासून आहे आयर। त्याच्यानंतर मंदिरात नंदीध्वज येतात। त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला अमृतलिंगास तेलाभिषेक करून 68 लिंगास प्रारंभ होतो। त्याच्यानंतर बाकीचे जे लिंग आहेत पापेश्वर, सोमेश्वर, परमेश्वर, परमेश्वर, लिंगेश्वर, भिल्लेश बम्माया, नंतर योगीनाथ कट्टा, गदगे या ठिकाणी तेलाभिषेक करून नंदीध्वज 68 लिंगात मार्गस्थ होतात। पुन्हा संध्याकाळी वाड्यात येतात। त्याप्रमाणे 13 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी आपण लवकरच निघतो। समाधी कट्ट्याला आल्यानंतर त्या ठिकाणी अक्षताचा धार्मिक कार्यक्रम होतो। झाल्यानंतर नंदीध्वज पुन्हा नेहमीप्रमाणे अमृतलिंगापासून तिथून अभिषेक करून पुन्हा घरची पूजा करून पुन्हा मारतात। 14 तारखेला सकाळी पुन्हा 9 वाजता नंदीध्वज तिथून मार्गस्थ होतात। त्या समाधी कट्ट्यानंतर 7 नंदीध्वजाला स्नान घालण्यात येतो। घालण्यानंतर त्या ठिकाणी पूजा होते। त्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी सती जाणून पूजा होते। तिथून पुन्हा मंदिरात येऊन त्या ठिकाणी पूजा, पुन्हा दुपारी नंदीध्वज तिथं वाड्यात येतात। पुन्हा संध्याकाळी 4 वाजता नंदीध्वजून मार्गस्थ होतात। जुनी फौजदार चौडीपाशी मानाच्या पहिल्यांदा फडी बांधतो। बाकी नंदीध्वज आपण आशीन बांधतो। तिथून नंदीध्वज मारतात। याची प्रथा अशी आहे, फडीचा मान आता इतक्या दिवस पहिला मी बघण्यामध्ये पहिला बाबूराव सोन्ना होते। बाबूराव त्याच्या अगोदर जोडबाई काका होते। जोडबाई काकानंतर मुस्तारेनंतर कोण आणीबाई बाबा, आणीबाई बाबानंतर बाबूराव सोन्ना, बाबूरावनंतर कैलास शिवशंकर भोगडे, त्याच्यानंतर सिद्धरामप्पा मेघाणे, त्याच्यानंतर जगदेवप्पा मेघाणे, त्याच्यानंतर मदिनाथ मसरे, सुधीर भोगडे, संजय भोगडे, त्यानंतर सोमनाथ मेघाणे। त्याची प्रथा अशी आहे, जो खडीचा मान घ्यायचं आमचं काम आहे। खडी त्यांनी जोपर्यंत लोक म्हणायचं तोपर्यंत त्याला काय बोलत आणि त्याची असे श्रवणापासून व्यायाम फक्त व्यायाम आणि तो एकटा जुनी फौजदार सोडी ते मैदानपर्यंत आणून सोडायचं। पण त्या ठिकाणी विधी झाला पुन्हा 5 फेऱ्यात तोच एकटा मारणार। तिथून मग नंदीध्वज
आपलं हे पण निर्मूलकर खडकुले बसेल व त्या ठिकाणी तुमचा ह्याचा कार्यक्रम वापणुकीचा कार्यक्रम संपूर्ण म्हणजे पुन्हा मंदिरात आहे व त्या ठिकाणी दर्शन करून त्या ठिकाणी स्वामीचा महाप्रसाद होऊन जे पंडित पकडतात त्यांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व पंडित त्यांना महाप्रसाद हे पहिल्यापासून करतात. त्याच्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी दारू कामासाठी आपण इथून तिथून फौजरपेठी म्हणजे थोडं उभारून तिथून नंदीचं गोमैदान मारत होतात होऊन मग त्या ठिकाणी दारूची आतषबाजी झाल्यानंतर मंदिरात पुन्हा मंदिरात येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला झेंडा आणि पालखी आणि 5 फेरे मारतात. त्याच्यानंतर 1 ते 5 म्हणजे 5 मारतात. त्यानंतर सैल मारतात. त्यानंतर पुन्हा नंदीवर इथं येतात. कप्पडकाळ 16 तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने कप्पडकाळीचा कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी आम्ही जो भगवा वस्त्र घालतो तो तिथून आम्ही उतरवतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी दोन्ही पहिले दुसरे